लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। इंस्टाग्राम स्टोरीवरून तरुणास मारहाण, पिंपळगाव शहरात तणावाचे वातावरण। पिंपळगाव बसवंतमध्ये तणावाचे वातावरण, हिंदुत्ववादी संघटनांनी काढला मोर्चा। इंस्टाग्रामवरील स्टोरी दुसऱ्याला शेअर केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला 10 ते 15 जणांनी मारहाण केल्याची घटना दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी शनिवारी घडली। त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव बसवंतमध्ये तणावाचे वातावरण असून हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याच्या रागातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। या मारहाणीच्या विरोधात पिंपळगावात हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते, त्यामुळे तणावाचे वातावरण पसरलं आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की रवी बेगानिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शौर्य दिनानिमित्ताने आर्यन बेगानिया यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवलेली स्टोरी त्याचा मित्र मिजान शेख यांनी दुसऱ्याला शेअर केली होती। त्यावरून वाद होऊन मिजान शहा, कायम शहा, आवेश शहा, सोनू, फहीम शेख आणि त्याच्या सोबत असलेल्या 10 ते 15 जणांनी आर्यनला बेदम मारहाण केली। ही घटना घडल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता। नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या धरला होता। रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू होतं। दरम्यान रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले आणि सकल हिंदू बांधवांनी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी रविवारी पिंपळगाव येथील निफाड फाटा येथून हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला। सदर समोरच्या निफाड फाटा मार्गे मेन रोड व पुढे पिंपळगाव पोलीस स्टेशन अशा स्वरूपात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। निषेध मोर्चा पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर उर्वरित आरोपींना त्वरित अटक करा म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात आलं, तर पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदवण्यात निरंकारी केली। याबाबत देखील नागरिकांनी निषेध नोंदवला। पुन्हा 1 तासापेक्षा या आंदोलन केल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन देऊन सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसेच सदर आरोपी तडीपार करण्यात यावे ही देखील मागणी करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासून पिंपळगाव शहरात दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल।